हॅलो, मोरिया ट्रान्सपोर्ट संघाचा कर्णधार सागर मोरिया विनंती असेल त्वरित या कॉमेंट्री बॉक्स जवळ नाणेफेकीसाठी. आणि राजाराम मोरिया संघाचा कर्णधार गोपाळ भट्टा विनंती असेल त्वरित या कॉमेंट्री बॉक्स जवळ नाणेफेकीसाठी. भाविक पैलवान संघाचा कर्णधार विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स जवळ या स्पर्धेदरम्यान तुम्ही आपला संघ नोंदवला त्याबद्दल तुम्हाला सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. कर्णधार या त्वरित कॉमेंट्री बॉक्स जवळ. हॅलो हॅलो, झालेल्या सामन्याचा सामना ठरतोय 12 धावांची खेळी आणि एक गडी गारद करतोय मॅन फ्रॉम गोवा मिस्टर अफाली कळंगुटकर. बारा धाबांची खेळी आणि एक गडी गारद करतोय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. गोवा राज्याचा हा गुणवान खेळाडू अफाली कळंगुटकर ठरतोय सामनावीराचा शिलेदार. हॅलो हॅलो, मोरिया ट्रान्सपोर्ट संघ सागर मोरे नाणेफेक जिंकते आपला निर्णय हा त्वरित कळवा कॉमेंट्री बॉक्स जवळ. सागर मोरिया आपला निर्णय कळवा. बॉलिंग मोरिया ट्रान्सपोर्ट संघ प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतो आणि फलंदाजीला आमंत्रित करतोय राजाराम मौर्यस तळवडे संघाला. राजाराम मौर्यस विनंती असेल आपले सलामी जोडे भिनीची जोडे हे मैदानाच्या आत पाठवा लवकरात लवकर. गोपाळ भट्टा चला. क्रिकेट संघाची गोलंदाजी मध्ये होतोय बदल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो मात्र गोलंदाज सिद्धू हा गोलंदाज. यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फलवतीमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय सिद्धूचा. परिणामी एकेरी धावेवर धन्यता मानतोय तो मात्र यावेळी प्रथमेश मात्रे. संघाची धावसंख्या बघता बघता एका धावेच्या मदतीने पोहोचली ती मात्र 11 या धावसंख्येवरी. ही दोन गड्यांच्या मोबदल्यात राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाची धावसंख्या ही मात्र या मोठ्या रकमेच्या स्पर्धेमध्ये या जिमखाना मैदान क्रमांक 2 वर या ठिकाणी पाहायला मिळते आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये. डाव्या एष्टीला सोडून जाणारा वेगवान चेंडू निश्चितपर्यंत पंचांचे दोन्ही हात समर्थ. पंच महेशजी डोंगरे स्वेर चेंडू असल्याचा इशारा या ठिकाणी दर्शवतोय आमच्या गुणलेखकाच्या दिशेनं. एक अवांतर धाव या ठिकाणी देऊन जातोय तो राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाला. तो मात्र अतिरिक्त चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र मैदानावरती. पुन्हा एकदा दर्शन बांदेकर सज्ज होतोय तो गोलंदाजी मार्कवरून सिद्धू हा सज्ज होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एसटीची संधी दर्शन बांदेकरला या ठिकाणी परतावं लागतंय. एक मोठा गडी या ठिकाणी गारद होतोय. मोठा मासा यावेळी गळायला लागतोय तो मात्र दर्शन
संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांची गर्दी ही दर्शन बांदेकरचा खेळ पाहण्यासाठी उपस्थिती होती, परंतु दर्शन बांदेकर या ठिकाणी माघारी परततो. एक चिंतेचं वातावरण देखील राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या तंबूमध्ये, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये उत्साहाचं वातावरण हे निश्चितपर्यंत पाहायला मिळते. मात्र या मैदानावरती दर्शन बांदेकर माघारी परतल्यानंतर एक नवीन फलंदाज, एक तरुण दमाचा खेळाडू मैदानावरती पावले टाकताना दिसतोय. लतेश नावाचा फलंदाज हा दर्शन बांदेकर की जागा घेण्यासाठी आणि प्रथमेश मात्रे की साथ देण्यासाठी स्ट्राइक एंडला सज्ज होतोय. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळालो. पूर्णपणे निरुत्तर होतोय त्या ठिकाणी फलंदाजा पाहायला मिळतोय तो आमच्या मेगा स्क्रीनवर. बाकी काम पूर्ण करतोय जलद कितीने त्या ठिकाणी विकेट किपर. निर्धाव चेंडूचा खेळा मैदानावरती समाप्त होतोय. प्रतिस्पर्धी संघाला मी धावांसाठी संघर्ष करणार, प्रवृत्त करणार ही गोलंदाजी ही मात्र सिद्धूची या मैदानावरती पाहायला मिळते. उजव्या यष्टीवरचा चेंडू निश्चितपणे एका धाबेत रूपांतर करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. जर डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित त्या ठिकाणी फलंदाजाला धावबाच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं असतं, परंतु सुदैवाची मिळालेली 7 आणि 1 धाबाचं समीकरण हे मैदानावरती पाहायला मिळतं. एकंदरीत एका धाबेच्या मदतीने आपलं खातं खोलतोय तो मात्र लतेश आणि सांघिक धावसंख्या ही धावफलकावर पोहोचते. ती मात्र 13 धाबा ही धावफलकावर राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाची प्रथम फलंदाजी करताना आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सिद्धू हा सज्ज होतो. डावखुरा फलंदाज प्रथमेश मात्रेसाठी राऊंड विकेट. डाव्या यष्टीवरचा चेंडू या ठिकाणी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास आपण पाहतो डिक्लेअर झोनच्या दिशेने. पंचांचा लेग बाईचा इशारा, ही अतिरिक्त धावे या ठिकाणी मिळते. ती मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला या अतिरिक्त धाब्याच्या मदतीने सांघिक धाबसंख्येत भर पडते. संघाची सांघिक धाबसंख्या धावफलकावर पोहोचते. ती मात्र बघता 14 या धाबसंख्येवर ती मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ या ठिकाणी मैदानावरती असताना मोठा फटका खेळतो निश्चितपर्यंत वितलांत कार्पेट. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात हर्षद बातोडकर त्या ठिकाणी चेंडूवर ताबा मिळवतोय. परिणामी 1 धाबी त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करताना दिसतोय तो मात्र यावेळी प्रथमेश. बघता 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. निर्धारित 3 षटकाचा सामना आणि 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धाबसंख्या धावफलकावर नाणेफेक करल्यानंतर राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाची पोहोचते. ती मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 या धावसंख्येवर. स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सांगता करणारा हा सामना 2 बलाढ्य संघांची ग्रंथिका ही मैदानावरती जुळताना दिसते. नाणेफेकीची सुदैवाची साथ लाभली ती एका बाजूला मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा क्रिकेट संघाला. प्रतिस्पर्धी संघाला मी माफक धावसंख्येपर्यंत रोखणार आणि त्यानंतर त्या धावसंख्येच्या उद्दिष्टाचा पाठलाग करणार हा मनसुबा मनात असेल तो मात्र बांदा क्रिकेट संघाचा. छोटा दिलेन प्रकारचा चेंडू, त्यावर फटका त्या ठिकाणी सजवतोय. प्रथमेशच्या बॅट मधून जो फटका अति आवश्यक होता या ठिकाणी धावांचा मनोरथ असताना तो एकवीस या धावसंख्येवर तिसऱ्या षटकाची सुरुवात ही मात्र या षटकाराच्या मदतीने होते. ती मात्र या जिमखाना मैदान क्रमांक 2 वर. पुन्हा एकदा डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे पंचांचे 2 या समांतर पंचांकडून स्वैर चेंडू असल्याचा इशारा. अतिरिक्त धाब्याची नोंद ही धावफलकावर केली जाते. ही मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या खाते. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सागर हा सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून स्वतःच्या उजव्या हाताने डावखुरा फलंदाज प्रथमेश मात्रेसाठी. छोटा दिलेन प्रकारचा चेंडू, त्यावर फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. त्यावेळी चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धाबांसाठी आणि 6 धाबांच्या मदतीने आता मात्र सांघिक धाबसंख्या ही वेगाने परावर्तित होते धाव फलकावर. मैदानावरती 3 प्रकारच्या चेंडूंना खराब चेंडू मानले जातात. फुलटॉस प्रकारचा चेंडू, ओव्हरपिच आणि शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. यावेळी शॉर्ट पिच प्रकारच्या चेंडूवर एक मोठा फटका निश्चितपर्यंत निघतोय तो प्रथमेशच्या बॅटमधून 6 धाबांसाठी. या ठिकाणी आता जर षटकार घेतला प्रथमेशने तर 1000 रुपयाचा पारितोषिक सन्मानची प्रणित सावंत यांच्याकडून या ठिकाणी जाहीर होते. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरून सागर हा सज्ज होतोय.
मोठा फटका खेळतोय, एक जोरकस फटका लेवा, परंतु आपण चेंडूचा प्रवास पाहतोय त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने. पंचांचा एकेरी धावेचा इशारा. ही एक धाव मिळते ती मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. आणि या एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोड होते, स्ट्राईक एंडला जातोय तो मात्र फलंदाज यावेळी लतेश नावाचा फलंदाज. या षटकाचा विचार केला तर या षटकातील बहुधा या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक होतोय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 3 चेंडूवर 2 मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न असेल तो मात्र दोन्ही फलंदाजांचा. उजव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळी विकेट या ठिकाणी सॅक्रिफाय केली जाते, विकेट या ठिकाणी बहाल केली जाते आणि त्याचं कारण आपल्या समोर असेल की प्रथमेश मात्रेला या ठिकाणी संधी दिली जावी मोठ्या फटक्यांसाठी. ही संधी घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी लतेश माघारी परततोय चौथ्या गड्याच्या स्वरूपात आणि एकंदरीत सांघिक धावसंख्या ही धावफलकावर या अतिरिक्त धावेच्या मदतीने पोहोचते ती मात्र बघता बघता 30 धावांच्या टप्प्यावरती. नवीन फलंदाज मैदानावरती एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याला ओळखला जातो तो दाजी धुरत हा मात्र यावेळी प्रथमेश मात्रेची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला हा मैदानावरती जातोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा मी कोणत्या प्रकारचा मोठा फटका का खेळण्यास फलंदाजाला संधी देणार नाही ठाम इराद्याने सज्ज होतोय तो मात्र सागर. छोटा दिलेन प्रकारचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रथमेशचा होता. यावर धाव घेण्याची मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची संधी या ठिकाणी मी दवडणार नाही असा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. एकंदरीत निर्धाव चेंडू हा मैदानावरती समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 30 या धावसंख्येवर. ही मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात या ठिकाणी यश होतात उद्ध्वस्त या ठिकाणी प्रथमेशची खेळी होते समाप्त. प्रथमेशला परतावं लागतं चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या या ठिकाणी धाव फलकावर स्थिरावते ती मात्र 30 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानी दिशेने पाऊल टाकताना त्या नावाने याचं वर्णन करतो तो अक्षय घाटवळ हा मात्र यावेळी खेळपट्टीच्या दिशेने पाऊल टाकताना दिसतोय तो मात्र दाजी धुरतची साथ देण्यासाठी. प्रथमेश मात्र माघारी परततोय तो मात्र 2 षटकारांनी नटलेली 17 धावांची खेळी साकारतोय आणि त्रिपाशी होऊन माघारी परततोय तो मात्र सागरच्या गोलंदाजीवरती. नवीन फलंदाज येतोय तो अक्षय. पहिल्या इनिंगची सांगता करणारं षटक हे हाताळण्यासाठी सागर सज्ज होतोय आणि या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानावरती स्ट्राईक एंडला अक्षय घाटवळ हा देखील सज्ज होताना दिसतोय. उजव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे एक अतिरिक्त धाव देऊन जातोय तो राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. पंचांचा स्वैर चेंडू असल्याचा इशारा आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्या धावफलकावर बघताना बघता पोहोचते ती मात्र 31 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरून सज्ज होतोय राईट ऑफ ओव्हर द विकेट सागर हा. एक फटका या ठिकाणी अक्षय घाटवळच्या फळीतून निघतोय. एक धावी सहजरित्या जलद गतीने पूर्ण करतोय. दुसऱ्या धाब्याची संधी आणि या संधीचा या ठिकाणी सोनं करण्याचा प्रयत्न होता परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेटची अपेक्षित होती परंतु या ठिकाणी दाजी धुरत हा माघारी परततोय धावबाच्या स्वरूपात. एकंदरीत विचार केला असता पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ 6 गडी गमावतोय. 6 गडी मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघ कशा प्रकारे करतोय की एका बाजूला 18 चेंडू मध्ये 33 धावांचा बचाव हा या ठिकाणी गोपाळ पटा आणि त्याचे संघ सहकारी आणि त्याचे पाठीराखे कशा प्रकारे करतील, काय घडेल काय बिघडेल आणि आजच्या दिवसाचा आजचा अंतिम सामना जिंकून हा दिवस या ठिकाणी कोणता संघ गोड करेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर या ठिकाणी बदल होतोय. आजच्या दिवसासाठी रॉयल किंग ग्रुप सावंतवाडीने समालोचनाची संधी दिली त्याबद्दल मी रॉयल किंग ग्रुप सावंतवाडीचं मनपूर्वक आणि शतशः आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेतून आजच्या दिवसातून या ठिकाणी उपस्थित तमाम क्रीडा रसिकांची मी राजन सांगेलकर रजा घेतोय. इथेच थांबतोय. माझ्या शब्दकोशांना या ठिकाणी मी विराम लावतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.
सर पुरेशा एकदा दुबारा करू आलेलो या मालवणी केंद्रांना आणि या सावंतवाडी जिमखान्याच्या केंद्रांना पुरेशा एकदा सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 33 धाब्यांची आवश्यकता स्ट्राइक एंडला फलंदाज रजत कुडाळकर नो स्ट्राइक खेळला सागर मोर्ये गोलंदाजी मार्गवर दर्शन बांदेकर पंचांचा इशारा तर कॉमेंट्री बॉक्स जवळ सामना चालू होण्याचो वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिला षटक घेऊन दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्गवर सज्ज पहिल्या षटकातील पहिलो चेंडू सामना जिंकण्यासाठी 33 धाब्यांची आवश्यकता पहिलो चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने लतेश मेगा स्क्रीनवर दिसून येलो एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली एकेरी धावेनिशी संघाचा श्री गणेशा झाला सागर मोर्ये यावर स्ट्रायकिंग एंडला सज्ज असतो रजत कुडाळकरच्या खाती एक धाव ही जोडली गेली आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर या दरम्यान सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढता जमिनीलगतचो फटको मैदानाच्या दिशेने बघू मिळालो सुंदर फेकी 2 चेंडूंचो खेळ झालो समाप्त 2 धावा धावफलकावर पहिला षटक प्रगतीपथावर दर्शन बांदेकर पुन्हा एकदा दुसरो चेंडू घेऊन पहिल्या षटकातील या दरम्यानचा सुंदर फटको बॅट आणि बॉलचा मध्यभागचा फटको हावको रावकांडो कुमियो गुळुम म्हातारी षटकार धावसंख्या 8 धावा धावफलकार खेळ समाप्त झालो 3 चेंडूंचो या दरम्यान सुंदर फटको स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवता परतीची फेक करेपर्यंत निखिल नाईक याचा बॅकअप मैदानाच्या दिशेने बघू मिळालो निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर गणलं गेलो संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकार खेळ समाप्त झालो 4 चेंडूंचो या दरम्यान सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवर दिसून येतात पुन्हा एकदा एक धाव एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती खेळ समाप्त झालो तो 5 चेंडूंचो एका चेंडूचो खेळ बाकी पहिल्या षटकातील संघाचा करणारो चेंडू या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न सुंदर चेंडू निर्धाव चेंडू एका षटकाचा खेळ झाला समाप्त संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 9 धावा धावफलकावरती दर्शन बांदेकरची गोलंदाजी 9 धावा खर्च करणारी गोलंदाजी एका षटकाचा खेळ झाला समाप्त 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी समीकरण सध्या 24 धाब्यांचा 12 चेंडू 24 धावा आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्गवर प्रथमेश म्हात्रे मॅनफॉर्म मुंबई आयकॉन खेळाडू मैदानाच्या दिशेने राजाराम ऑरियस तळवडे संघाकडून वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू या दरम्यान पहिलो चेंडू उचलून पाडण्याचा प्रयत्न चेंडू पोलांडो आणि चेंडू कुवांडो निर्धाव चेंडूची गणना ही मैदानाच्या दिशेने झाली खेळ समाप्त झालो एका चेंडूचो या दरम्यानचा सुंदर फटको फसलो की काय पण बघता बघता दर्शन बांदेकर याच्या कपाळावरना चेंडू टांगा पलटी घोडे भरार षटकार पावळ्याचा पाणी पाष्टाक संख्या 15 या दरम्यान तो चेंडू सुंदर चेंडू पंचांचा इशारा होईल चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती राजाराम ऑरियस संघ एव्हा तर गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली एक युवा गोलंदाज या स्पर्धेदरम्यान पण साहिल घाटवळ यो पण मैदानाच्या दिशेने बघू मिळालो अतिशय सुंदर गोलंदाजी
या संध्याकाळच्या 17 दरम्यान साहिल घाटोळ्याची पण मैदानाच्या दिशेने बघू मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती बघू गेलो 16 धावा धावफलकार. खेळ समाप्त झालो. 3 चेंडूंचो अंतरिम 9 चेंडूंचो खेळ बाकी. सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 17 धावा सामना जिंकण्यासाठी. 2 बल्लाढ्य संघांदरम्यान सामना रंगता. मोरिया ट्रान्सपोर्ट विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे. हॅलो पंच सामना चालू करून घ्या त्वरित. समीकरण असा 9 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता. स्ट्राइक एंडला सागर मोरे, नो स्ट्राइकिंग एंडला फलंदाज वदर सज्ज. एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या दिशेने. गोपाळ भट्टा विकेट कीपर हे मात्र मैदानाच्या दिशेने स्वतः संघाचं तारणार. या दरम्यान हलक्या दान खेळून काढतात. चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकार. खेळ समाप्त होता. 4 चेंडूंचो 2 चेंडूंचो खेळ बाकी. दुसऱ्या षटकातील संगता करणारे चेंडू. संघाची धाव संख्या 16 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 16 धावा. पुन्हा एकदा प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्गावर सज्ज. या दरम्यान सुंदर चेंडू बघताना बघता 38 सर्कलच्या आज चेंडू अडवलो गेलो. पंचांचा इशारा होईल. कॉमेंट्री बॉक्स एंड धावा लेग बाईकच्या स्वरूपात एकेरी धावेचो आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या 18 धावा धावफलकावरती. 7 चेंडू सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 धावा. प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्गवर सज्ज. या दरम्यान उचलू मारण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू पोलांडो आणि चेंड्रोलो कुआंडो. 6 चेंडू 15 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एका बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक बल्लाढ्य संघ राजाराम वॉरियर्स तळवडे, तर एका बाजून मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा संघ. गोलंदाजी मार्गवर यावे साहिल घाटवळ, एक युवा गोलंदाजी मार्गवर. गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली बरेच खेळाडू तर पोचतात. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज तर रजत कुडाकर, नो स्ट्राइकिंग एंडला फलंदाज बिट्टू परब. 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. साहिल घाटवळ गोलंदाजी मार्गवर सज्ज. साहिल टू रजत. 6 चेंडू 15 धावा सामना जिंकण्यासाठी. समीकरण असा एक बल्लाढ्य संघ, 2 बल्लाढ्य संघ आमने सामने जोडताना दिसतात. या दरम्यान चेंडू पंचांचो इशारो, दोन्ही हात समांतर. पंच हे शाहरुख खानच्या पोज मध्ये अतिरिक्त धावेची खून दर्शवतात. अतिरिक्त धावेचं वर्णन मी सकाळपासून करत दिलंय. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल एक अतिरिक्त धाव. हॅलो पंच, जरा लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय.
पहिलो चेंडू यो भिरकाडलेलो चेंडू साहिल घाटवळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज रजत कुडाळकर आयकॉन खेळाडू मैदानाच्या दिशेत मोरिया ट्रान्सपोर्ट्स बांदा संघाकडून या दरम्यान जो फटको सुंदर फटको क्षेत्ररक्षक जाईपर्यंत परतीची फेक करेपर्यंत पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ चौकाराचा होईल आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकार 23 धावा धावफलकावरती सामना जिंकण्यासाठी समीकरण असतात 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने जमिनी लगतचा फटको एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलो गेलो पण एकेरी धावेनिशी समाधान आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती खेळ समाप्त झालो. 2 चेंडूंचो 4 चेंडू असतील आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राइक एंडला लेफ्ट हँडर फलंदाज बिट्टू परब. या स्पर्धेदरम्यान आजच्या दुसऱ्या दिवसातील या संध्याकाळच्या 17 दरम्यान राजाराम वॉरियर्स संघात आयकॉन बरेच लांबून प्रवास करतात. प्रथमेश म्हात्रे मॅपॉम मुंबई तसंच दर्शन बांदेकर मॅपॉम देवबाग यांचा देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेदरम्यान रजत कुडाळकर देखील नो स्ट्रायकिंग एंडला एका आयकॉन खेळाडू सुंदर फलंदाजी या स्पर्धेदरम्यान. या दरम्यान पुढच्या प्रकारचा चेंडू सुंदर फटको दर्शन बांदेकरच्या वळ्यात जाऊन चेंडू पडला जात. दाजी दुराद्याच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो आणि बिट्टू परब याचा कलाम लागला. बिट्टू परब बॅक टू दी पॉलियन डीजे. मैदानाच्या दिशेने का आयकॉन खेळाडू हर्षद मातोंडकर फ्रॉम गोवा. हर्षद मातोंडकर स्ट्रायकिंग एंडला सज्ज समीकरणाचा सामना जिंकण्यासाठी. तीन चेंडू 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यावेळी हर्षद मातोंडकर आयकॉन खेळाडू फ्रॉम गोवा. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवर दिसून येलो. एक धाव सहजता पूर्ण केली गेले आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवर. समीकरण असतात 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. 2 बल्लाटे संघांदरम्यान सामना रंगता. कंपल्सरी चेसिंगचा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्या. गोपाळ भट्टा आणि सागर मोरिये. या दरम्यानचा सुंदर फटको बॅट आणि बॉलचा मधोमधचा फटको पंचांचा इशारो दोन्ही हात कपाळावरती. चेंडू आखांड भर कडक्या पार डायरेक्ट चंद्रार षटकार डीजे. धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्या. गोपाळ भट्टा आणि सागर मोरिया त्वरित नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंगचा सामना असतात. साहिल घाटवळ एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज. यावेळी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून. एक चेंडू 2 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा सामना.
या दरम्यान चेंडूचा दुसरा डिक्लेअर झोन मध्ये सामना जिंकता राजाराम वॉरियर्स तळावडे.